मला सांगा, केकसाठी फक्त डेकोरेशन आणि केकचं मटेरियलच महत्त्वाचं असतं का? नाही. केकसाठी महत्त्वाचं असतं बनवण्यासाठी पेशन्स. खरं सांगायचं तर रात्री पण एवढी धावपळ झाली होती, म्हणजे 10:30 वाजल्या होत्या, 10:30-11 वाजले होते केक बनवायला. 2-3 केक होते. त्याच्यानंतर आज दिवसभर पण डेकोरेशनमध्ये, परत चतुर्थीला गेलो तिथंही अंगारकी चतुर्थी असल्यामुळे तिथंही उभ्या रांगेतनं दर्शन करावं लागलं. त्याच्यानंतर बरीच सारी शॉपिंग केली. 6 वाजता घरी आलो. बरीच सारी स्वच्छता. त्याच्यानंतर परत एकदा केक बनवणं. खरं सांगायचं तर हे खूप पेशन्स लागतं यासाठी. एवढा जीव थकला होता, पण ऑर्डर होती आणि ती कंप्लीट तर करावीच लागणार होती. तर हे बघा, आता मी करून ठेवलेलं आहे फिनिशिंग. आता याला करायचं आहे डेकोरेशन. काही एडिटिंगचे व्हिडिओ आहेत. आता 10:30 झालेत आजही. आता एडिटिंग करायचं आहे, व्हॉइस ओव्हर ॲड करायचं आहे आणि परत या केकचं डेकोरेशन मॉर्निंगला करून परत पंढरपूरला लॅबला जायचं आहे. एवढं पेशन्स लागतं आणि बऱ्याच मुली म्हणतात की तुम्हालाच का ऑर्डर एवढ्या येतात. त्यासाठी कष्टही तेवढं करावं लागतं न थकता. आता जाऊया फ्लॅशबॅकला. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? तर आज होती चतुर्थी आणि कस्टमरचा केक होता, तो मी पंढरपूरला येताना घेऊन आले होते. तर अंगारकी चतुर्थी असल्यामुळे भरपूर गर्दी होती. तर तिथे दर्शन घेतलं. रांगेतून 1-1.5 तास गेला. त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणी भेटल्या, त्यांना पण भेटून आम्ही रस पिलो. त्याच्यानंतर आम्ही निघालो पंढरपूरला. तर पंढरपूरमध्ये भरपूर सारी खरेदी करायची होती. मकर संक्रांती येत होती आणि मकर संक्रांतीनिमित्त आईला जोडवी घ्यायची होती. त्यानंतर केकची ऑर्डर होती, त्यासाठी फुले घेतले. नंतर आईला नेलं मी डीमार्ट मॉलमध्ये. तर तिथं बऱ्याच साऱ्या ऑफर असतात, त्यामुळे मी तिथूनच कॉस्मेटिकच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी घेतल्या. माझी आई पहिल्यांदाच मॉलमध्ये आले होते, त्यामुळे तिला बऱ्याच साऱ्या गोष्टी विशेष वाटत होत्या. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आईनं किचन काम केलं आणि मी स्वच्छता साफसफाई वगैरे केली, कारण बराच पसारा झाला होता. मस्त असं तिनं जेवण बनवलं होतं, ते मस्त जेवण केलं. आणि त्याच्यानंतर 9च्या दरम्यान मी केक क्रम्बल कोटिंग आणि फिनिशिंग करायला घेतलं. 9:30-10च्या दरम्यान माझं केकचं क्रम्बल कोटिंग आणि प्रॉपर फिनिशिंग झाल्यानंतर मी केक सेट करायला ठेवला फ्रीजला, कारण मॉर्निंगला करायचं होतं डेकोरेशन. मॉर्निंगला फ्रुट्स असे कट करून घेतले आणि आरवला एक संत्री खायला घातली. काय मस्त रिॲक्शन देत होता. तर तुम्हाला माहीतच आहे की न्यू इयरपासून आपण एक सिरीज सुरू केली आहे की प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही मी टिप्स सांगत असते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज 6वा दिवस, तर डे 6बद्दल तुम्हाला टिप्स सांगायची गोष्ट अशी की खरं सांगायचं, तुम्ही दिवसभराचा माझा शेड्यूल बघितला तर किती सारी धावपळ झाली होती, पण कस्टमरनी सांगितलेला तसा सेम टू सेम मी डेकोरेशन केलं होतं. आणि खरंच केक मटेरियल किंवा डेकोरेशन इतकंच महत्त्वाचं नसतं, केकच्या मागं पण बरीच सारी मेहनत असते. तर तेवढं पेशन्स ठेवलं पाहिजेत. तर हा होता आजचा केक. कसा वाटला मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. थँक्यू.